या नावाचा राक्षस दोन असे बलाढ्य बाहू आणि त्या दोन्ही चाललेले होते ना दोघी जण हे दक्षिणेच्या दिशेने आणि तो कबंध नावाचा राक्षस असा दोन भाऊ वर करून त्या दोघांना असं पकडलं. आधीच गलित कापले झालेले सीता 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 असे म्हणत चाललेले त्या राक्षसाने दोघांनी आपल्या बाहूत पकडलं आणि दाबून त्यांचा मृत्यू घडवून आणायचा या विचाराने त्या राक्षसाने त्यांना आपल्या दोन्ही बगलेत दाबलं. परंतु प्रभू राम आणि लक्ष्मणाने आपल्या बळानं त्याचे दोन्ही हात उखडले गेले. दोन्ही हात उखडले. हे एवढे दोन्ही माझे हात उखडणारे हे दोन कोण आहे आणि हे मात्र त्याच्या लक्षात आल्यानंतर तो जमिनीवर असा खाली कोसळला. प्रभू रामरायाला शरण गेला, पायावर डोकं ठेवलं आणि मग मात्र प्रभू रामरायांनी बरं का घडलेली हकीकत त्या राक्षसाला सांगितले. त्या राक्षसाला सांगितले आणि राक्षसाला सांगितल्यानंतर असे दक्षिणेकडे जा. त्यांना त्यांनी मार्ग सांगितला. पुढे कुठं जायचं. पुढे पंपा सरोवर लागेल आणि तिथं जवळच असलेल्या ऋषमुख पर्वतावर बरं का राहणाऱ्या सुग्रीवाची तुम्ही भेट घ्या. कुणाला सांगितलं. प्रभू रामरायाला सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं. कारण आपल्या सीतेला मिळवण्यासाठी सुग्रीवाचं तुम्हाला बरं का सुग्रीवाचं मोलाचं सहाय्य तुम्हाला मिळेल, चांगलं सहकार्य मिळेल. आणि असं म्हणून त्यानं प्राण सोडला. म्हणून मी नेहमी सांगतो आपण आपल्या प्रयत्नात खंड करायचा नाही, वास्तवाचा स्वीकार करायचा. रडत बसायचं नाही. आता मी काय करू, कुठल्या बुवाकडे जाऊ, कुठल्या ज्योतिषाकडे जाऊ, कुठल्या महाराजाकडे जाऊ, कुठल्या बाबाकडे जाऊ. काय काय बायांच्या पण अंगात येतं, अजून पण येतं. जातात ते अंगात येणाऱ्या बाईच्याकडे. येतं का नाही. कमी झालंय तुमच्याकडे. चालूच आहे ना. अंगातलं कुठपर्यंत चालू राहणार आहे. जोपर्यंत त्या अंगातले जे बुडा आपण जातो ना तोपर्यंत अंगातलं चालू राहणार. जी गुमणारी जी काय माझी भगिनी आहे, मला एक कळत नाही. या खेडोपाड्यातच बाया का त्यांच्या अंगात देव येतो. शहरातल्या बायांच्या अंगात देव का येत नाही. कारण त्यांना वेळच नाही देव काढायला. बरं मी परदेशात थोडा गेला. आता आमचे चिरंजीव परदेशात होते. मी त्यांना विचारलं तुम्ही रशियाला आहात, 6 वर्ष जवळजवळ होते. मी म्हटलं बा तिकडं कुठं तरी त्या बायच्या विषयी अंगात गुन्ह्यात कधी आलेलं बघितलं गाव तुम्ही. ते हसायला लागले. म्हणजे 6 वर्षात अंगातलं कशाचं काय काय. पण इकडं आपल्याकडे जे वास्तविक अंगातला देव काढायला पाहिजे याची गरजच नाही. कारण तो अंगात आहेच. तो अंगात आहेच. तो एकाच बाईचा नाही, आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये आहे. सगळ्यांमध्ये देव आहे बरं का. सगळ्यांमध्ये आहे. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देव नेनशी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव. Ah